झी 24 तास एक पाऊल पुढे। अरबी समुद्रामधल्या प्रस्तावित शिवस्मारकाची जागा निश्चित झालेली आहे। मुंबईमधल्या गिरगाव चौपाटीपासून 3.5 किलोमीटर अंतरावर हे स्मारक असणार आहे। 16 हेक्टर जमिनीवरती हे स्मारक उभारण्यात येणार आहे। समुद्रामध्ये मातीचा भराव टाकून हे स्मारक उभारण्यात येणार आहे। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रस्तावित स्मारकाच्या जागेची पाहणी केलेली आहे। स्मारकासाठी तब्बल 25 परवानग्यांची गरज लागणार आहे। केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची महत्त्वाची परवानगी मिळवावी लागणार आहे। येत्या 2 एप्रिलला पर्यावरण मंत्री मुंबईत येणार आहेत, त्यावेळी मुख्यमंत्री त्यांच्याशी चर्चा करणार आहेत। एकूण 25 परवानग्या आपल्याला मिळणार आहेत, घ्याव्या लागणार आहेत। आणि त्या 25 परवानग्याकरिता विविध आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे। ओशनोग्राफीचा, रॉक स्ट्रक्चरचा, त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे ऑलरेडी। आणि आता प्रमुख म्हणजे त्याची मूळ संकल्पना करून एका बाजूला आंतरराष्ट्रीय दर्जाचे वास्तुशिल्पकारांना आपण निमंत्रित करणार आहोत। तिथून जवळपास 3.5-4 किलोमीटरवर एक चांगला खडकाळ अशी मोठ्या प्रकारची जागा सापडलेली आहे। ती फायनल नाही, परंतु जवळपास ती फायनल जागा होईल अशा पद्धतीचं साधारण वातावरण आहे किंवा तशा पद्धतीची मानसिकता आहे। आणि इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी। गिरगाव चौपाटीपासून साधारणतः 20 मिनिटाच्या अंतरावर आपण आता समुद्रात आहोत। या समुद्राच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभं करण्यात येणार आहे। आणि या जागेची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री आलेले आहेत। आणि याच जागी उभं राहणार आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिवस्मारक। 2008 साली या स्मारकाची घोषणा झाली होती आणि त्याच्यानंतर वेळोवेळी जागा बदलण्यात आल्या, पर्यावरण परवानगीची अडचण होती। आणि आता ही जी जागा बघण्यात आली आहे, या जागेच्या खाली साधारणतः एक खडकाळ बेट आहे, त्यामुळे इथे पर्यावरण मंजुरीची कोणतीही अडचण येणार नाही असं राज्य सरकारचं म्हणणं आहे। आणि लवकरच या संदर्भात पर्यावरण मंजुरीसाठी दिल्लीत बैठक सुद्धा होणार आहे। आणि ही परवानगी मिळाल्यानंतर साधारणतः प्रत्यक्ष या ठिकाणी शिवस्मारकाचं काम सुरू होईल आणि अमेरिकेच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा भव्य हे स्मारक असेल असा दावा राज्य सरकारकडून केला जातोय। आणि याच्यासाठी जवळपास 500 कोटीहून जास्त खर्च येण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश वन्नेसह दीपक भातुसे, झी 24 तास मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।